जय गुरु. ऐकायला येतंय का माझा आवाज? हो ताई. हा. आपलं आता काल इथपर्यंत झालं होतं, 23 पर्यंत. आज आता 22 पर्यंत झालं होतं. 23वं कोणी सांगेल का? हे 4287A886 लॉग इन कोणाचं आहे? नाव काय आहे त्यांचं? ठीक आहे. ओके. वासंती ताई आहेत का तुम्ही? सांगू शकाल? हो आहे. अनम्यूट करा आणि सांगा. वासंती ताई अनम्यूट करा. हा सांग. हो हो. सभासु सभ्याः तिष्ठन्ति अं, मध्ये सभ्य उभे राहिले हा. उभे राहतात. किंवा थांबले किंवा थांबले थांबतात. थांबत. ओके. सभांमध्ये सभ्य लोक तिष्ठन्ति. आता इथे जनरल ते तिष्ठन्ति म्हणजे ते उभं राहणं किंवा थांबणं असंच असतं. पण आता इथे कसं ते सभा आहे ना, म्हणजे सभेत असे सगळी माणसं उभी नसतात ना, खाली बसलेली असतात. म्हणून ते वाक्याच्या अनुषंगाने हं, तिथे लोक बसतात असं लिहिलेलं आहे. पण उभे हं. राहतात पण बरोबर आहे. हा म्हणजे बाबा सभांमध्ये सभ्य लोक हो असतात किंवा उभे राहतात किंवा बसतात. हो. त्याच्यामुळे ते तिष्ठन्ती तुम्ही जर उभे राहतात केलं तरी ते बरोबरच आहे. हम्म. पुढचं कोण वाचेल का? सभेमध्ये सज्जन लोक राहतात बरोबर होईल का? हे राहणे ही क्रिया म्हणजे तुम्ही राहता, घरात राहता ना, तसं हे सभा आहे ना, ती ती काही घर, ओके ओके. त्यामुळे राहणे नाही होणार. ठीक आहे. मी वाचू का? हा सुद्धा सुजाता. अच्छा, सुद्धा. असभ्याः सभासु न तिष्ठन्ति. हम्म. असभ्य लोक सभांमध्ये बसत नाहीत. बसत नाहीत किंवा तुम्ही तर तिष्ठन्ती असेल तर थांबत नाहीत, उभे राहत नाहीत. म्हणजे बाबा ही सभांमध्ये फक्त सभ्य लोकच असतात, असं असभ्य लोक नसतात, असं त्याचा तो एक मतितार्थ आहे त्याचा. शेवटचं वाक्य आहे या धड्यातलं. कोणी वाचेल का? मी दिशानां वाचू का? ज्ञानम. ते ते वाचा. कोणाचा आवाज आहे का? म्यूट करा. हा बोला, किती साहेब बोला. दिशानां ज्ञानम लाभाय भवति. दिशांच्या ज्ञानाने लाभ होतो. लाभ होतो दिशांच्या ज्ञानाने. आता ज्ञानाने बोलायला गेला तर नेशी निशी तृतीय येते ना, तर ते हा ज्ञान हा. मतलब दिशांच्या, दिशांचे दिशांच्या ज्ञान अच्छा. लाभदायक. दिशांचे ज्ञान. ओके. म्हणजे त्याला प्रत्यय नाही येणार तृतीय. हा हा हा. ते राईट राईट. ज्ञान लाभदायक होते. अशा प्रकारे आपली ही 25 वाक्य संपलेली आहेत. हे काही शब्दार्थ आहेत. वाचा बरं, कोणी वाचेल का? वाचायला लागा डायरेक्ट, कोणी आहे का? नाही, एकदा रोदनम म्हणजे 25वा रडणे. थोडं रोदन हा 25वा रडले थोडस रडले. रिपीट करताल का? हा हे वाचून घेऊ शब्दार्थ, मग बोल करते मी. हा बोला ताई. मयूरः मोर. नृत्यम नाच. स्तुतिः स्तुती. प्रवचनम प्रवचन. रोगः रोग. हा एवढेच आहेत, 6 आहेत तरी. काही कोणाला याच्यात शंका आहे का? या शब्दांमध्ये खूपच ते मराठी सारखेच आहेत. हं. आता एक मिनिट मी पाठी जाते. हा ह्याच्यात कोणाला काही शंका आहे का 25व्या याच्यात? नाही, पुस्तकांमध्ये ते शब्द नाही आहेत का आत्ताचे? मयुराहा. हं. ते नाही आहेत का ह्या पुस्तकात? हिंदीच्या पुस्तकात असावेत म्हणून ते आले असतील. हा, हा. नाहीये, ह्या पुस्तकात नाहीये. बरं बरं ठीक आहे. ते सरांनी टाकले त्याच्यात आहेत. हो. काही वेळेला सांगते ना, हिंदी पुस्तकांमध्ये फरक असतो. बरं ह्या 23, 24, 25 मध्ये कोणाला काही शंका आहे का? नाही. ओके.
हे शब्द लिहून घ्या मग हवे असतील, पण लिहायची पण गरज नाही, ते खूपच असे सरळसोट हो. शब्द. रोदनम हवं तर लिहून घ्या, रोदनम म्हणजे रडणे. मयूर म्हणजे आपल्याला माहिती आहे नृत्य करतो. हा सुषमा वाळे बोला. स्तुती ही म्हणजे हा पुल्लिंग आहे का? नाही, इकारांत आहे स्तुती. मती. म्हणजे अच्छा, म्हणजे स्त्रीलिंग. ते झालेलं नाहीये तुमचं. इकारांत स्त्रीलिंग मती, रस्व इकारांत आहे मतीसाठी स्तुती. ओके ओके. तो झालेला नाहीये पण आहे पुढे. तुम्हाला ते सगळं असे हे असतात म्हणजे स्वरानुसार ते शब्द आहेत. रस्व दीर्घ स्वरांनुसार ते शब्द असे आहेत. अकारांत, आकारांत, इकारांत, उकारांत, ऋकारांत, सकारांत, तकारांत, नकारांत असे पुढे पुढे खूप शब्द आहेत तसे. हा हा हा. तर तो ठीक. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. अभ्यासार्थ प्रश्न आहे. एक एकाने सांगत जा तुम्ही काय काय केलंय ह्याच्यात. मी सांगू ते. हा सांग. कृषकः किं सिंचति? कृषकः जलं सिंचति. हो, कृषक. हा. बरोबर आहे? हा. जलम. बरोबर आहे? हा नाही, एक मिनिट. जलम सिंचती म्हणजे तो पाणी पाणी शिंपडतो, पण पाण्याने तो काय म्हणजे पाणी कुठे टाकतो? तो शिंपडतो जेव्हा पाणी, किंवा ते पाण्याचं सिंचन तो कुठे करतो? क्षेत्रेषु. हा. क्षेत्रात. म्हणून मग त्याचं कृषक जलेन क्षेत्रम सिंचती असं असणार. ओके ओके. म्हणजे तो आपण जेव्हा सिंचन करतो, ते जे काही ठिबक सिंचन किंवा सिंचन करतो ते आपण शेतातच करतो ना, तसं आहे. मग कोणी हात वर केला होता? हो हो. बोला. हो. हा बोला. नुसताच कृषक क्षेत्रम सिंचती म्हटलं तर चालतं तसंही. ओके. पण मग सिंचन तुम्ही पाण्यानेच करता ना, ते नाही, कबूल आहे, पण जलेनं नाही लिहिलं तरी चूक नाही ना. चूक नाही. ओके. पण ह्याच्यात कसं साधन आहे ना, ते पाण्याने तो म्हणजे सिंचन हे नेहमी पाण्यानेच असतं म्हणा, पण एक ज्वलेन क्षेत्रम सिंचती असं ते असं चांगलं वाटतं. सगळ्या विभक्त येतात, पण क्षेत्रम सिंचती चालतं. ओके. पुढचं. बोलू का? तस्मिन् किम रोहती. रुह रोहती धातू आहे. रुह रोहती धातू म्हणजे उगवणे. तस्मिन म्हणजे काय? त्या. उपवने म्हणजे बागेत काय उगवतं, त्या बागेत काय उगवतं, असा तो प्रश्न झाला. समजा आता हे कसं आहे, संस्कृत मध्ये प्रश्नांची उत्तरं तुम्हाला संस्कृत मध्येच द्यायची आहे. ते थोडं कठीण जातं पहिल्यांदा. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक असं ट्रिक आहे की तुम्ही ते प्रश्नाचं मराठी रूपांतर करा, की समजून घ्या प्रश्न काय आहे, त्याचं मराठीत उत्तर लिहा आणि ते उत्तर विभक्तीनुसार संस्कृत मध्ये करा, तर ते थोडस बरोबर येतं. कोणी याचं उत्तर देईल? मी सांगू देऊ का का? पल्लवी? हा, पल्लवी ताई बोला. तस्मिन् उपवने पुष्पाणि रोहति. हा, पुष्पाणी रोहती चालेल. आता रोहति. जर क्षेत्रे असतं, तस्मिन क्षेत्रे किम रोहती असतं, तर आपण धान्यम, सास्यम, गोधुमम असं सगळं हा, असतं. असं म्हटलं. ह्याच्यात माहित नाही का असं दिलंय उपवने. मी सरांना एकदा विचारते, ते उपवने आहे का क्षेत्रे आहे, कारण उपवनात धान्य, सास्यम, गोधूम, रोहती असं उत्तर इथे दिलेलं आहे, पण मला ते बरोबर वाटत नाही. मी एकदा सरांना सांगेन. आणि आपण जेव्हा शंका निरसनचा सरांचा क्लास होईल, आज सर बाहेर आहेत, हा तर तेव्हा हा, चालेल. पुढचंच वाक्य ते हे आहे तसं. हा धान्य. हा ताई धान्य. मला विचारायचं. बोला. तस्मिन् उपवने किं रोहति? तस्मिन् उपवने वृक्षम रोहिष्यति नाही येणार का? आपण चेंज नाही करायचा. आता इथे रोहती आहे ना, ते अच्छा, जसं आहे तसं त्याचं रोहती म्हणजे रोहती चालत. हाती येतं, म्हणून ते धान्यम, सस्यम, गोधूमम असंच असणार. प्रश्न जे आहेत त्याचं क्रियापद बदलायचं नाही उत्तरामध्ये. नाही, मग वृक्षम येणार नाही का असं विचारायचं मला. वृक्षम येईल ना, असं काही नाही. पण धड्याच्या चालेल ना? धड्याच्या अनुषंगाने उत्तर लिहिली. अनुषंगाने. हे जे हा, नाही त्यांनी उपवने लिहिलं हा, म्हणून मी असं लिहिलं. समजा क्षेत्रे असतं तर धान्याम सस्यम गोधूम तो ते एक बरोबर आहे. उपवन आहे का, मी सरांना विचारते, कारण मला असं वाटतंय ते क्षेत्रे असायला पाहिजे, पण ठीक आहे, आता जे आहे ते आहे. ओके ओके.
पुढचा प्रश्न कोण वाचेल? मोरेश्वरजी वाचता का? हो. तेषु क्षेत्रेषु कानि रोहन्ति. कानी रोहंती म्हणजे तेषु म्हणजे ते षष्ठी झालं ना, सॉरी तेषु सप्तमी झालं. त्या त्या क्षेत्रात क्षेत्रेषुचे ते हे आहे विशेष तेषु बहुवचन बहुवचन. त्या त्या शेतांमध्ये कानी म्हणजे बहुवचन खूपच काय काय रोहंती ऍक्च्युली पुस्तकात तेषु क्षेत्रेषु किम रोहन्ति असं आहे. किम रोहंती हो नाही कानी किम आहे. आहे ते काय काय अनेक वचन आहे ते वनम वने मनाने सारखं कानी असं. अच्छा, कशाचं आहे ते? नाही कानी कहच प्रश्न आहे ना तो कानी कानी असं प्रश्न आहे. हा. कह कोणचं लाईक WH क्वेश्चन असतात ना जसे तो प्रश्नच आहे. कानी हा. म्हणजे अनेक काय असं अनेक काय काय ते काल आपण एका वाक्यात किम किम असं त्याला कानी केलं होतं. कानी कह ते सगळे WH क्वेश्चन्स आहेत. मग आता ह्याचं उत्तर काय येणार? अ, त्या शेतात काय काय पिकवलं जातं? उगवतं पिकवलं नाही. रोहंती रोहंती उगवतं. उगवतं. शेतांमध्ये काय उगवतं? ह्या अ, पाठाच्या अनुषंगाने शेतांमध्ये काय पीक उगवतं? उगवतं. पीक उगवतं. उगवतं. त्याला काय? धान्यम. धान्य आता धान्य. धान्य आता इथे कानी आहे मग धान्य मिळणार का? अजून येईल ना, काय काय आहे ना, कानी म्हणालात तर तुम्ही. अनेक वचन आहे. हे बघा इथे कानी आहे ना. अनेक. आपण प्रश्न आहे मराठीत आपण आहे तुम्ही कोणाला पाहिले असं असलं तर मी विकासला पाहिले असं आपण ते प्रश्नाचं ते प्रत्यय लावतो की नाही मराठीच्या उत्तरात तसं इथे आहे. ते कानी हो. म्हणजे कानी म्हणजे काय कोणाकोणाला पाहिजे. हं. म्हणून ते धान्यानी धान्याने धान्य धान्याने किंवा सस्यानी किंवा सस्यानी पुष्पाणी. वृक्षाणी. म्हणजे वरच्या प्रश्नात जसं उत्तर लिहिलंय तसंच. हा ते तसंच असतं ते म्हणजे हे आता प्रत्यय म्हणजे ह्याचं जे हे असेल वचन असेल बहुवचन एकवचन त्याच्यासारखंच करायचं असं. आता इथे किम आहे की नाही म्हणून ते धान्यम झालं कळलं. किम आहे म्हणून क्षेत्र हा. झालं पण इथे कानी आहे म्हणून सस्यानी पुष्पाणी आणि इथे कानी आहे म्हणून ते रोहंती आहे. कळलं. मी हो नाना मी हो ते हो. मी तांदुलान मुदगान असं केलं म्हणजे तांदूळ मूग असं. पण ते तांडुलान नाही होणार तांडुलानी. अनेक वचन. हा नाही. हा बरोबर. हो हो. हा सुषमाताई बोला. नानाविधाने तर नानाविध हा शब्द एक येत नाही का? वृक्षाणीचं ते विशेषण आहे ना. वृक्ष कसे हो आहेत? नाही नाही पण नानाविध हा नाना आणि विध हा वेगळा येतो का नानाविध हा एक शब्द येतो असं मला विचारायचं आहे. एक येतो मी करते ओके. हा. एक नानाविध आणि वृक्षाणी रोहंती. पुढचा प्रश्न कुठे गेला कोण बोलेल? ज्योत्स्नाताई आहेत माधुरीताई आहेत वैशालीताई उषाताई. ती आहे ज्योत्स्ना. ज्योत्स्नाताई ट्राय करा काही हरकत नाही आपण आहोत एवढं येतं तेवढं. आपणिकः किं विक्रीणति आपणिकः किं विक्रीणाति का विक्रीणति बरोबर आहे. विक्रीणाती. हा आपणिकः किं विक्रीणाति तर मी असं उत्तर लिहिलंय की आपणिकः धान्यानी धान्यम विक्रीणति. नाही नाही धान्यानी बरोबर आहे तुमचं अनेक धान्य आहे ना ते. आता इथे किम मग मध्ये धान्य अनेक आहे ना. हा तुम्ही एक धान्य बरोबर. नाही विकत ना तो धान्य मग धान्यानी धान्यानी बरोबर. ओके. म्हणजे त्या अनुषंगाने कारण ते बहुवचनच असणार ना धान्य कधी एकवचन बरोबर आहे. धान्य हे असतानाच बहुवचनी असतं. बरोबर आहे. म्हणून पुढचं कोणी हात वर केला होता का? एक मिनिट मला ना ते जातंय माझं. कोणी केला होता का हात? ठीक आहे पुढचं वाचा कोणी. मी वाचते. गणेशः किं क्रीणाति. आता हे गणेश आर्टिकल आहे तुम्हाला हवं ते उत्तर देऊ शकतात.
गणेश काय खरेदी क्रीणाति गणेश काय खरेदी करतो कर. गणेश काय खरेदी करतो गणेशः धान्यं क्रीणाति धान्यम क्रीडाती. उषाताई ह्याचं ना संस्कृत मध्येच उत्तर द्यायचंय बरं, ट्रान्सलेट नाही करायचंय. तर आता गणेश किम क्रीणाती आहे, त्याचा अर्थ गणेश काय खरेदी करतो. तर तुम्ही ह्या प्रश्न, अशी जी प्रश्न असतात ज्याला धड्यातलं उत्तर अपेक्षित नसतं, त्याच्यात ना साधी सोपे शब्द वापरायचे की तुम्हाला जे माहिती आहेत ते. तर आता गणेश इथे कसं आहे, ह्या प्रश्नाचं मराठी अर्थ काय, गणेश काय खरेदी करतो. गणेश घृतम क्रीणाती, धान्यम क्रीणाती, शाकम क्रीणाती. काही तुम्ही लिहू हा शकता तिकडे असं स्वतःच. हो चालेल. प्रसाद परांजपे ठीक आहे चालेल, काही हरकत नाही. मी वाचला तुमचा मेसेज. ठीक आहे पुढे जाऊ. ह्याच्यात काही कोणाला शंका आहेत का अभ्यासार्थक प्रश्नांमध्ये. पुढे जाऊ. तुम्हाला म्हणजे परीक्षेत पण असे असणार संस्कृतचे प्रश्न संस्कृत मध्ये, तर ते असे चांगल्या प्रकारे करा. कोण बोले. मी याच्यामध्ये सुहासिनी किम रचयती मध्ये मला इष्टकः एक शब्द सापडला. सुहासिनी इष्टकः रचयती, बरोबर आहे का. इष्टकः. विटा 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 करता इष्टकः शब्द सापडला मला. अच्छा मला नाही माहिती. आपण तुम्ही काय मध्ये बाकी पण मग ते इष्टकाने येईल का इष्टकः येईल. ठीक आहे इष्टकम रचयते जर असेल. इष्टकः. पण आता इथे समजा रचना करते तिने काही काव्याची रचना केली, गद्याची रचना केली, पद्याची रचना केली किंवा काही असं लिहिलं, तर तुम्ही तसं काय बोलाल त्याला. काव्य रचयती, काव्यम रचयती. काव्यम किम किंवा माला रचयती. लावायचं ते मालम. किम रचयती काय रचते. हे बघा याचा प्रश्न कर्म कर्म म्हणजे तेच मी प्रश्न पण तुम्ही बघा ती काय रचते, हो हो म्हणजे काय येतं कर्ता कर्म क्रिया. ते द्वितीयेत असतं. हा सुषमाताई बोला. मी लिहिलेलं पुष्पम किंवा उपवनम म्हणजे हॉर्टिकल्चर वगैरे. अच्छा एकदम उपवनम रचयती थोडस मला ते डाऊट. बागेची हॉर्टिकल्चर करतात ना ते. तुम्ही बागेची रचना करते ना ती, उपवनम नाही येणार ना ते. म्हणजे ते उपवने. मी पण पुष्पमच लिहिलं होतं ताई. एक मिनिट मी सुषमाताईंचा डाऊट ते ना नाही नाही सरांना विचारायला लागेल. सुषमाताई ओके नाहीये बर ठीक आहे. कारण ते उपवने उपवनात रचना करते असं होऊन जात ते. आणि ते म्हणजे ते उपवनाची ते वेगळं आहे ना, ते तुम्ही बोलताय ते हो म्हणजे हो हो कन्सेप्टच वेगळे, त्याचं वाक्यच वेगळं होणार आहे ते. हे उत्तर त्याचं असं नसेल. पण म्हणजे मी रेकमेंड करेल ना थोडेसे सोपे. आणखी एक विचारायचं होतं याच्याच बाबतीत की रचणे ह्याला अजून काही रचू शकतो ना, म्हणजे जसं विटा रचतात किंवा आणि काही रचतात. फिजिकली म्हणजे नंतर काव्य आणि हे झालं वेगळं, म्हणजे मी कला पुष्पम ह्याच्यात पण लिहिलं पण होतं म्हणजे इकेपाना करतो आपण. नाही तेच म्हणते, तुम्ही विटांवर विटा रचून एखादी गोष्ट तयार करू शकता किंवा हो किंवा स्वयंपाकघरातली काही गोष्टी रचू शकतात किंवा असं पण होऊ शकेल ना. करेक्ट. ते म्हणजे तुम्हाला आठवतंय का लास्ट टाइम शंका निरसन मध्ये सरांनीही सांगितलेलं होतं तसं. पण मला त्याची कशी करायची, तर ते जेव्हा सर येतील आता उद्या नाही येणार बहुतेक सोमवारी येतील सर शंका निरसनच्या. भांडी रचून ठेवतात किंवा असं पण होऊ शकतं ना किचन मध्ये, नाही का. रचणे हा खूप अर्थी वापरला जातो ना, असं म्हणजे बरोबर त्याचाही हो होतो. ना. हो हो होतो ते. हा तर मग ते मला शब्द तर ते सगळे मिळायला पाहिजे. वाक्य कशी बनवायची ना ते थोडस, कारण ते ते एका शब्दात म्हणजे कर्ता कर्म क्रियापद मध्ये नसणार आहे ते. अशी जी वाक्य असणार आहे ती कन्सेप्च्युअल आहेत ना ती थोडी. तर मला असं वाटत नाही ते काव्य म्हणजे असं भांड्यान म्हणजे कर्ता कर्म क्रियापद मध्ये असतील ती, तर ती वेगळी असतील. तर तुम्हाला हवं ना तर तुम्ही लिहून सरांना विचारू शकता, सर मला हे असं उत्तर. रचनेमध्ये चिकार गोष्टी रचता येतात असं होऊ शकतो ना असं.
म्हणजे मला म्हणायचं तुम्ही. रचयती त्याचं उत्तर तुम्ही मराठीतली आणि सरांना तुम्ही ग्रुपवर विचारा, सर मला जर हे उत्तर असं हवं असेल तर ते संस्कृत मध्ये. ओके ओके ओके, थँक्यू सो मच. गीता किम परिवेशयती. कोण वाचेल का हे, का मी सांगू? मी वाचू का ताई? भोजन या. मी वाचते, ज्योत्स्ना वाचते मी. वाचा. गीता किम परिवेशयती. तर मी असं लिहिले, गीता का गीता भोजनम परिवेशयती. भोजनम परिवेशयती किंवा म्हणजे इथे ह्या उत्तरांमध्ये शाकम, कथिकाम, कुंडलिकाम, मोदकम. मोदकम असं चालतं. सुषमाताई बोला. परिवेशयतीचा अर्थ काय? वाढणे. हॅलो, कोणीतरी सांगितलं, आता कोणी सांगितलं अर्थ सांगा. मी सांगितलं, ज्योत्स्ना बोलते मी. वाढणे ना, वाढणे. त्या धड्यात झालं. जो सप्तम पाठ धडा झाला होता ना, बहुतेक सप्तम पाठ मध्ये होता ते, त्याच्यात केलं आहे. सेवा करणे असं नाहीये. नाही, परिवेशयतीचा तोच अर्थ. एक मिनिट, काय अर्थ आहे परिवेशयतीचा? एक मिनिट मी बघते गेल्या धड्यामध्ये. हे ते परिचारिक कशी काय कन्फ्युज होतात. वाढणे, जेवायला वाढते आई आणि बहिणी. वाढणे, ओके, वाढणे. मागच्या धड्यामध्ये खूप मागे आहे. मी कुठेतरी गेलाय मागच्या धड्यात. 6व्या पाठात शेवटी आहे. 6व्या पाठात आहे का? पुस्तकात पण 6व्या पाठात शेवट प्रश्न. जेवायला वाढते. तो 8वा पाठ आहे पुस्तकामधल्या 8वा 34 पानावर. 8वा पाठ आहे. नाही ग, 6व्या पाठाच्या शेवटी. परिवेशनम दिलं पाहिजे. परिवेशनम म्हणजे वाढणे किंवा कारण मला गुगलवर सेवा करणे असं सापडलं. तुम्ही आधी आपले पुस्तकात आहे ना बघायचे, मग कारण म्हणजे गुगल मधलं ते कसं असतं ते थोडस, म्हणजे आपण जे आपण करतोय तेच करूया असं. अरे आता कुठलाच पाठ चालला तर पाठाच्या अनुषंगाने ते त्याचा अर्थ दिला असेल असं वाटतंय. पण मग दुसरा पण अर्थ असू शकतो का? असू शकतो ना, सरांना विचारून घ्या, असू शकतो. पण इथे परिवेशन करणे म्हणजे वाढणेच आहे. परिचारिका म्हणतो ना, तो वेगळा शब्द आहे. परिचारिक काहीतरी होईल, परिवेश नाही होणार असं वाटतंय मला. नाही, त्याच्या संबंधित असेल तर परिवेशयती, सेवा करणे म्हणजे. पुढचं वाचायचं का? इथे एक अजून मुद्दा आला होता. इथे गीता म्हणताना मॅडम गीता हा असल्याने विचारलं होतं. तर पुल्लिंगीला फक्त विसर्ग लागतो आणि स्त्रीलिंगीला लागत नाही, असं काही आहे? प्रमाणे चालतो ना, ते नाही लागत. त्याला विसर्ग लागत नाही. लागतो बहुवचनात. माला हा. अच्छा, बहुवचन बरोबर आहे. आकारांत एक वचनात लागत नाही. करेक्ट. ठीक. जलम कुतः वर्धती. कुतःचा अर्थ काय माहितीये का? कोठे. करेक्ट. मी तुम्हाला मागे ते कुत्र्याचं उदाहरण दिलं होतं ना, कुत्र असं कुठे कसं लक्षात ठेवायचं. तर जलम कुतः वर्धती म्हणजे काय? जल कुठे वाढते? वर्षती आहे बहुतेक नाही, पुस्तकात. वर्धती वाढतेच आहे ते. तर ह्याच्या मी सांगते, पुस्तकात वर्षती होतं. हे तलावात वाढते. जलम तडागे वर्धती असं त्याचं उत्तर. म्हणजे ते असं नदीचं पाणी येतं सगळ्या तलावामध्ये आणि मग तलावाचं पाणी वाढतं, किंवा पाऊस पडतो आणि तलावाचं पाणी वाढतं. आपण म्हणतो ना तलाव भरला असं बोलतो ना, तशा प्रकारे. पुस्तकात ताई वर्षतीच आहे, तर त्याचं उत्तर मी असं लिहिलं होतं, जलम क्षेत्रे वर्षती. वर्षती होतं. वर्षती असेल तर क्षेत्रे वर्षती. क्षेत्रे का क्षेत्रे वसुंधरे वर्षती असं पण झालेलं ना, म्हणजे पृथ्वीवर पडतो पाऊस, म्हणजे शेतात पडतो. तेच मराठी करा उत्तर आणि त्याचं मग विभक्तीनुसार करा. जमिनीवर पडतो. बहुवचन आहे ना, क्षेत्रांमध्ये होईल ना. जलः क्षेत्रेषु वर्षति असं लिहिलं होतं मी. जलः नाही, बरोबर आहे का?
आपण बदला जलम जलम सॉरी सॉरी जलम जलम क्षेत्रेषु जलम क्षेत्रेषु वर्षती असं लिहिलं होतं. पाणी जे आहे ते शेतांनी. शेतांमध्ये त्याचा वर्षाव होतो असं. ठीक आहे. क्षेत्र पण बरोबर आहे ना पण. हा क्षेत्रे पण बरोबर आहे. हम्म. आता हे की जागा दाखवते ना, कुठं हे जागेची अपेक्षा करतं. आता धर्तीवर असं म्हणलं तर मी कसं इकडे घालायचं आपण वसुंधरे. धरती वसुंधरे. धरती हा पण हेच आहे ना म्हणजे इकारांचं ह्याच्यातलंच ते खूप डिफिकल्ट होईल तुम्हाला आता. हा हा बरं ठीक. ओके. मी वाचू ताई हा वाचा. वासंती. वाचा. विमला कुत्र निवसती विमला तयोः गृहे निवसती. कोण पुन्हा बोला. विमला तयोः गृहे निवसती तयोः गृहे म्हणजे म्हणजे तिच्या घरी राहते. अच्छा ते तुमच्या तिच्या घरी राहते असं. तिच्या घरी राहते. आवाज कट होतोय का? माझा कट होतोय का आवाज? एक मिनिट. इच्छा हो तयो नाही नाही बरोबर येतोय. येतोय. खेटकेषु. तयोः का वापरलं ताई तुम्ही? तयोः स्त्रीलिंग षष्ठी तिच्या द्विवचन आहे ना. तिच्या म्हणजे तिच्या त्या हा असेल ना तिच्या. तस्या. तयोः द्वितीय आहे ना ताई. द्विवचन सॉरी षष्ठी द्विवचन आहे ना तयोः. तस्याः तयोः तासाम षष्ठी. तर त्याच्यामुळे ते बघा म्हणजे नाही अशा वेळी नाही वापरलं तरी चालेल की विमला वसती गृहे निवसती, विमला नगरे निवसती, विमला खेटकेषु निवसती, ग्रामे निवसती असं एक जागेची एकारांत सप्तमी एकवचन वापरायची. आपल्याला जी माहिती आहे ती. गृहे निवसती. मग तिच्या असलं आणि तर काय येणार? खेटकेषु म्हटल्यावर अनेक वचन नाही होत का मग? मी खेटके लिहिलं होतं. विमला खेटके किंवा नगरे निवसती लिहिलं होतं मग ते. चालतं ना. हा पण खेटकेषु मध्ये खेड्यांमध्ये होतं ना एक. एक्झाम्पल दिले. विमला एक्झाम्पल खेटकेषु अनेक वचन आहे ना. अनेक वचन आहे ना खेटकेषु. चालतं ना त्याच्यात. म्हणजे ते खेडे गावांमध्ये राहते ना ती अशी. खेडेगावांमध्ये राहते. आपण म्हणतो ना ती खेडेगावात राहते बाबा असं. आता ती खेडेगाव पण ते अनेक एक घर नाही. खेडेगावात एक एक एका ठिकाणीच असते ना. खेडेगावात राहते असं गृहीत धरून मी करेक्ट. खेटके खेटके चालेल ना. खेटके पण चालेल. बरोबर आहे. किंवा मग तिच्या नगरे. नगरे असं लिहिलं. हा 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 बोला मुरेश्वरजी बोला. तिच्या घरी मगाशी जे म्हटलं होतं ना, तर तिच्या म्हटलं काय येणार? ते हा म्हणजे स्त्रीलिंग झालं ना. षष्टी तस्याः. तुमचा आवाज कट झाला किंवा मगाशी, परत सांगा. आत्मगृहे पण आला होता मध्ये शब्द तो वापरला तरी चालू शकतो ना. आत्मगृहे पण. विमला आत्मगृह सती. हो हो. माझा आता आवाज ओके. ऐकायला येतोय का? एक मिनिट मी म्यूट करते सगळ्यांना. तिच्या ना तिचा ती तदची षष्ठी एकवचन वापरायचं. स्वगृहे पण चालेल ना. हे पण चालेल. पण एवढं मी काय म्हणते एवढं करू नका तुम्ही कॉम्प्लिकेटेड. सोपी उत्तरं द्या. कारण त्याच्यात काय होतं चुकलं की ते असं चुकीचं होतं ना. म्हणून आपण म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी जे असं पण आपल्या माहितीसाठी सपोज हवं असेल की ट्राय तिच्या करा. म्हणायचं तर तस्य म्हणायचं का तस्या म्हणायचं? तस्याः ना. सा ते ताहा मधलं षष्ठी आहे. तस्या ओके ओके. मग ते साचा आम्हाला बहुतेक टेबल नाही गेलेला. ना सरांनी पीडीएफ मध्ये दिलेलं आहे. मी पण दिलं होतं बघा एक दिवस पूर्ण. अच्छा ओके बघते. ओके. पुढचं आहे शेवटचं. क्षेत्र आणि कह कर्ष. पुस्तकात काही पुस्तकात ना शेवटचे 2-3 पानं सगळे हे दिलेले आहेत बघा. सगळ्या पुस्तकाच्या शेवटी ना कुठल्याही जसं तर सगळं ग्रामरचं दिलेलं असतं. हा बरोबर आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर हे सांग. भाग 1 जे आहे ना, भाग 1 जे आहे ना, सरळ संस्कृती शिक्षक भाग 1 त्याच्या शेवटच्या 2 पानं हो हे सगळे बरोबर दिलेत. बरोबर. येस येस हा. आहे बघितलं. हो हो मी चुकून काढायचं विसरले सांगत होते तुम्हाला. आहे म्हणजे तस्य सरांना विचारा. पण तस्य आहे ना तस्य हा. शब्दधातू येस. बाहुबली म्हणून एक पुस्तक मिळतं बरं. जे खूप जेनरिक पुस्तक आहे.
छोटंसंच पुस्तक आहे. शब्दधातू रूपावली नवनीतचं असतं. आपल्या ओके. कुठल्या मार्केटमध्ये मिळून जातं. त्याच्यात सगळं आहे, हम्म. सगळं ग्रामर आहे त्याच्यात. ओके. हा. शब्दरूप, ओके. धातुरूप, तुमच्या म्हणजे समास, संधी सगळं सगळं असतं त्याच्यात. तर शब्द धातू रूपावली म्हणतात. एकदा बघून घ्या तुमच्या लोकल मार्केटमध्ये, ते जास्त चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला असं गुगलचं कसं असतं, म्हणजे गुगल कॅन बी डिसेप्टिव्ह असं आहे ना, कारण जे बघतो ते खरं असतं असं नसतं, असं असतंय. त्याच्यामुळे तुम्ही जी ऑथेंटिक पुस्तकं आहेत बाजारातली ती बघू शकता. ते एक तुम्ही बघू शकता, म्हणजे आय विल रेकमेंड इट. आता हे 10वा प्रश्न सांगा बरं. मी सांगू का? हा बोला ज्योत्स्नाताई. क्षेत्राणी कह कर्षती. मी याचं उत्तर असं लिहिलंय, क्षेत्राणी कृषीवलह कर्षती. हा, कृषी वलह पण चालेल, पण म्हणजे तो शेती करतो, क्षेत्रामध्ये कोण शेती करतो तर कृषी वलह चालेल, किंवा तुम्ही बलिवर्धा हा पण बोला, कृषक हा पण बोला, चालतं. हो चालेल. आता हा आपला पाठ इथे संपलेला आहे, अष्टम पाठ. शंका समाधान या पाठातलं जे काही असेल ना ते सर सोमवारी घेतील. आता उद्या मी विचारते. 1-2 मिनिटं मागचं पाठ लिहा ना, शेवटचा प्रश्न. तिथे आणि रिकाम्या जागा भरा म्हणून एक आहे पुस्तकात. हा, आणि ते कळत नाहीये ताई, रिकाम्या जागा हो, ना जरा थोड्या काहीतरी आपण हा, विचित्र आहे शेवटचे ते. 4-5-6 वाली तर कळलेच नाही. हो, पहिले 2-3 कळले. हा, बरोबर पहिले आहे, 3 बरोबर आहे. जरा ट्राय केला, पण 4थं 5वं आणि 6वं कळलं नाहीये. बरं, माझ्याकडे नाहीये ते, तर मला म्हणजे कोणीतरी त्याचा फोटो पाठवा ग्रुपवर, आणि मग आपण म्हणजे उत्तरांचं बघू मग जेव्हा शंका निरसनचं पुढचं लेक्चर होईल तेव्हा, कारण माझ्याकडे आता हे नाहीये पीपीटी मध्ये. तर मला ते आत्ता इथल्या इथे सांगणं कठीण जाईल, तर मी नंतर मग बघेन आणि मग उत्तर सांगेन पुढच्या लेक्चर. आता ग्रुपवर टाकलंय. बर, परेशः भोजनालय मोरेश्वर ओदनम खादती. हो हो. प्रश्न. नाही, मी मगाचाच हात होता, मी हे नाही केलं, अच्छा, लोअर नाही केलं ते. बरं. आता आपल्याकडे 10 मिनिटं आहेत, तर मी पुढचा पाठ सुरू करते, 9वा पाठ. तर मी सगळ्यांना आता म्यूट करते, कारण आधी नुसतं साधच आहे. 9वा हा पाठ हा आपण चालू करतोय. कर्षती म्हणजे नांगरतात का? हो, शेती करणे, कृषक कर्षती, शेती करतात किंवा नांगर. अच्छा, हा. ओके. ते ह्याच्यामध्ये आहे ना, या क्रियापदानी अष्टम पाठच्या, नांगर चालवणे, ज्योतना, खेत ज्योतना. ठीक. अच्छा हा, क्रियापदानी मध्ये. ओके. कृषती म्हणजे नांगर चालवणे, कर्षती म्हणजे कृष कर्षती वर्तमान काळ आहे. कर्षती कृषती दोन्ही आहेत. दोन्ही येते ना म्हणजे. ओके. ठीक आहे, आपण पुढच्या धड्याला सुरुवात करू. आता इथे क्रियापदांनी तुम्हाला दिलेली आहेत, ते काही धातू आहेत आणि त्याची वर्तमान काळाची आणि भविष्य काळाची रूप आहे. आता ध्रुव हा धातू आहे, त्याचा अर्थ होतो धारण करणे, आणि त्याचा तीत हा अंती करून असा वर्तमान काळ धारयती होतो. आता ध्रुव धारयती आहे, हा, तर ध्रुव धारयंती आहे असा धातू, असे धातू होतात त्याचे. आणि त्याचा भविष्यकाळ जेव्हा लागतो तेव्हा त्याला इष्य प्रत्यय लागतो. धारयिष्यती म्हणजे हा य आणि तीच्या मध्ये इष्य प्रत्यय लावायचा असतो, जर तुम्हाला अगदी कळलंच नाही तर. तर वर्तमान काळामध्ये तो इष्य प्रत्यय लागतो, तर धारयिष्यती म्हणजे तो धारण करील, किंवा तू धारण करशील, किंवा मी धारण करीन, मी भविष्यात ते करीन, आता नाही करणार. आता जेव्हा मी करतो तेव्हा मी धारयामी, धारयसी, धारयती असा रूप. हा ध्रुव धातू आहे. पुढे आहे कथ धातू, याचा अर्थ कथन करणे किंवा सांगणे. ह्याला पुन्हा यती असंच लागतं, कथयती, कथयंती. आता इथे जेव्हा ह्याचा भविष्य काळ होतं, म्हणजे
कथयती म्हणजे मी आता सांगतोय. कथयामी म्हणजे मी आता सांगतोय तुम्हाला, तुम्ही माझं ऐका, असं वर्तमान काळाचं रूप आहे. आता भविष्यात मी तुम्हाला सांगेन ना, उद्या मी काय ते सांगेन, तेव्हा मी कथयिष्यामी असं होईल. हा सुजाता नाईक बोला. असा काही रूल आहे का? आता आपलं ध्रुव ध्रुव म्हणजे य ऍड केला, कथ मध्ये पण य ऍड केला, तर कुठल्या शब्दांमध्ये य ऍड करायचा, असा काही रूल आहे? ह्याच्यात ना तुम्ही जर बघाल ना की हे धातू जे आहेत ना ते धातूंचे गण असतात. प्रत्येक गणाचा धातू असतो तो. ठीक आहे, 10 गण आहेत या प्रत्येक धातूमध्ये. ठीक आहे, तर जे प्रथम गण, द्वितीय गण, प्रथम गण, असं ते चतुर्थ गण, षष्ठ गण, दशम गण. तर हे जे धातू आपण आता घेतोय ना ते दशम गणातले धातू आहेत. आता ते आहेत म्हणजे ते असे डिक्लेअर्ड आहेत की ते दशम गणातले. त्याच्यामुळे कथ हा धातू दशम गणातला आहे, तेव्हा त्याचा वर्तमान काळ येतो तेव्हा ते कथयती होतं. जसं चुर धातू आहे तो चोरणे आहे, मग ते चुर चुर चुरच ते दशम गणातलं होतं. तर रच धातू होता ना तर ते दशम गणातलं रचयती होतं त्याचं. तर ते दशम भक्ष धातू आहे तोही दशम गणातला आहे, तोही त्याचं भक्षयती असं होतं, यती लागतं का. हे गण आहेत ते तर म्हणजे स्टँडर्ड ग्रामर आहे तसं. मग त्याचं जेव्हा भविष्य काळ होतं तेव्हा कथयिष्यती होईल की हा तो सांगेल ना आपल्याला उद्या, आता नाही असं. यात भूतकाळ येत नाही का? आहे, सगळ्या धातूंचे सगळे काळ होतात. आपण मग ते आपल्याला आतापर्यंत नाही सांगितलं ना भूतकाळ. भूतकाळ नाहीये, भूतकाळ तुम्हाला पुढे. निघाले आता ह्या धातूंचे भूतकाळ निघाले नाही, ना या धातूंचे आपण चौथ्या भूतकाळ आणि भविष्यकाळच आहे या धड्यामध्ये. हम्म सगळं असतं अनद्यतन भूतकाळ वगैरे. आणि पाचव्या पाठामध्ये पण भविष्यकाळ झाला. म्हणजे फक्त ना ईष्यती नाही, शती असं. हा जो वर्तमान काळ असतो ना त्याला लट लकार म्हणतात. सगळे लकार असतात, हे जे काळ आहेत ना त्याला संस्कृत मध्ये लकार म्हणतात. तर तसे लकार आहेत. लट लकार म्हणजे वर्तमान काळ, लंग लकार म्हणजे भूतकाळ, लोट लकार म्हणजे आज्ञार्थ. म्हणजे ते आपण ना हे कर ते करू नको असं जे आठवतं आपण आधी खूप तुम्ही केलं होतं, ते आज्ञार्थ असतात. नंतर विधिलिंग लकार असतो, म्हणजे ते एक वेगळा प्रकार असतो, तो तुम्हाला खूप पुढे आहे आता नाहीये. तर असे जे हे सगळे शब्द ना गुगल केल्यावर येतात सगळे, कळत नाहीत ते काय ते. कळत नाही. ते लकार जे आहे ते म्हणजे हे स्टँडर्ड ग्रामर आहे संस्कृतचं लकारांचं. तर आपण त्यातले फक्त आता 2 बघतोय, वर्तमान काळ आणि हा भविष्य काळ बघतोय. ठीक आहे, तुम्ही काल सांगितलं होतं ना ते, आपण काल बघा मालाचं केलं म्हणजे आकारांतचं केलं, नंतर इकारांतचं मती म्हणालात तुम्ही, तसं उकारांत वगैरे आणि किती असणार असे? भरपूर आहेत, त्याचे खूप आहेत. आकारांत हे आहे सगळीच्या सगळी पाठ करायची असतात. म्हणजे आम्हाला आता भरपूर आहेत. आम्ही आता म्हणजे थोडस पुढे गेलो ना तर आम्हाला सकारांत, तकारांत, रुकारांत हे म्हणजे मग हे सगळे पाठ करावे लागतात का? तेच म्हणते मी, एक एक स्टेज नंतर ते तुम्हाला पाठ करायची गरज उरत नाही. जेव्हा तुम्हाला ते कळतं कसं चालतात ते शब्दरूप, त्याच्यानंतर तुम्हाला हा. ते खुबीने नाही, लक्षात तुम्हाला राहतात. झालंय तसं, तुमचं होईल. पाठ झालंय तसं. आता मला सांगा, पहिल्या लेक्चर मध्ये तुम्हाला माहिती होतं का काही? आता बघा ना तुम्ही किती वाक्य हो हो. बरोबर आहे. बनसून सगळं करतायत. ते हळूहळू येतं. हा येणार ना सगळं काही असं एकदम थोडी ना होतं, पण पहिल्यापेक्षा आपल्याला येतच आहे ना चांगलं, तसं आहे ते. हो 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 हो. ठीक आहे, आता ठीक आहे, एकच थँक्यू. क्षल धातू आहे, धुणे, कपडे धुण्यासारखं, तर त्याची ही रूप आहेत. पाल धातूची रूप आहेत. तुल म्हणजे तोलना करणे, पाल म्हणजे पालन करणे, अशी ही रूप दिलेली आहेत. तुल तोलयती आणि तोलयिष्यती, पाल पालयती, पालयिष्यती, क्षल क्षालयती, क्षालयिष्यती. तर मी अशी धातूची रूपं अशीच लक्षात ठेवते. क्षल क्षालयती, कथ कथयती, ध्रुव धारयती, मग ते लगेच लक्षात राहतात आपल्या.